नमस्कार शेतकरी बांधवांनो, ज्ञानगंगा चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. खरीप हंगामातील पिकाची नोंद सातबारा उतार्यावर करण्यासाठी आता शेतकऱ्यांना स्वतः मोबाईलवर ई-पीक पाहणी करण्याची गरज नाही. यंदापासून ही संपूर्ण प्रक्रिया सरकारी देखरेखीखाली नियुक्त सहाय्यकामार्फत पार पाडली जाणार आहे. मोबाईल ॲपद्वारे ई-पीक पाहणी करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि मिळालेला कमी प्रतिसाद लक्षात घेऊन राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. येत्या 15 जुलैपासून संपूर्ण राज्यभरात नव्या पद्धतीची अंमलबजावणी सुरू होणार आहे. राज्यात 2022 पासून मोबाईल ॲपच्या माध्यमातून ई-पीक पाहणी सुरू करण्यात येत होती. मात्र अनेक ज्येष्ठ शेतकऱ्याकडे अँड्रॉइड मोबाईल नसणे, ग्रामीण भागातील शेतामध्ये इंटरनेट नेटवर्कची सुविधा नसणे, ॲप हाताळताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी यामुळे या उपक्रमाला अपेक्षित असं प्रतिसाद मिळत नव्हता. ही अडचण दूर करण्यासाठी आता स्थानिक महिला बचत गटातील सदस्यांची सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे सहाय्यक प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पीक पाहणीची नोंद करणार आहेत. आता अचूकतेसाठी पिकाच्या 20 मीटरच्या आत जाणे बंधनकारक आहे. पीक पाहणीपूर्वी नोंदणीकृत मोबाईलवर SMS येणार आहे. अधिक पारदर्शक आणि अचूक विश्वासार्ह सहकारी मोहीम असणार आहे.